परभणीच्या मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांना 8वीच्या विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शिक्षकाविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिक्षकाला निलंबित करण्यात आलेले आहे. लवकरच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक. डिफेन्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी नाशिकमध्ये चौकशी झाली असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांच्या मतदारसंघात प्रस्तावित असलेल्या MIDCला स्थानिकांचा विरोध. खंडाळा भागात प्रस्तावित भूसंपादनासाठी स्थानिकांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत, मात्र स्थानिकांनी केला विरोध. ओबीसी आंदोलन करणारे मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आली. जरांगे यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं आलं सांगण्यात. सोलापूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या कोळी समाजाच्या उपोषणाला स्थगिती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं दिलं आश्वासन. वाशिमच्या शिंगणापूरमध्ये शेतीच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू. एका विशिष्ट गटानं केलेल्या मारहाणीत चौघांना ताब्यात घेण्यात आलं असून 9 आरोपींचा शोध सुरू. बीडच्या केज शहरामध्ये भरधाव गाडीच्या चाकाखाली येऊन एका दिवसाच्या बालकाचा जागीच मृत्यू. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या मारहाण प्रकरणात उपशहर प्रमुख जखमी. संतोष वडवळे याच्यासह त्यांच्या आई वडील आणि भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवीगाळी मारहाण केल्याचा आरोप. बुलढाण्याच्या रुपी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक. 2 तरुणांचा मृत्यू. नागपूर पुणे मुंबई महामार्गावरील घटना. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील डोंगरगाव शेत शिवारात वाघाचा छावा विहिरीत पडला. वनविभागाच्या टीमनं वन्यजीव प्रेमींच्या मदतीनं काढलं बाहेर. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.